मधून काही काही ऍप्लिकेशन समोर येत राहतात. कुणाच्या लक्षात आहे आपण मागच्या वेळेस कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली? हरे कृष्ण. भीष्मदेवांनी स्त्रियांची कर्तव्ये, भक्तांची कर्तव्ये थोडक्यात आणि सविस्तर सांगितली. खूप खूप छान गणेश कुलकर्णी प्रभूजी, की भीष्मदेवांनी वर्णाश्रम व्यवस्थेतल्या सर्व वर्ण आणि आश्रम यांची कर्तव्य सांगितल्यानंतर स्त्रियांबद्दल विशेषतः सांगितलं. कुणाच्या लक्षात आहे कोणती एक गोष्ट भीष्मदेव सांगतात? स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या संरक्षणासाठी एक गोष्ट सांगतात. ती गोष्ट जोपर्यंत जोपासल्या जाते तोपर्यंत संरक्षण व्यवस्थित होतं. कोणती गोष्ट आहे ती? लक्षात आहे कुणाच? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभुजी, लज्जा. लज्जा, करेक्ट. भीष्मदेव सांगतात की लज्जा ही स्त्रीचं संरक्षण करते. त्याचप्रमाणे इन जनरल मनुष्यांचं संरक्षण पण शास्त्रात सांगितलंय. धर्मो रक्षति रक्षितः. याचा अर्थ असा आहे की आपण जर धर्माची रक्षा केलीचा अर्थ असा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये धर्माच्या तत्वांचं पालन केलं, धर्माच्या तत्वांचं रक्षण केलं, तर अवघड काळी ज्या वेळेस आपण संकटात असू त्यावेळेस आपलं अधःपतन होण्यापासून धर्म आपल्याला जरूर वाचवेल. याचा अर्थ असा की आपण ज्या तत्वांचं तेवढ्या नियमाने पालन केलं आहे तीच तत्व आपल्याला कठीण काळामध्ये कामी येतील, आपलं अधःपतन रोखण्यापासून. त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी सांगितलं आहे भीष्मदेवांनी की लज्जा ही गोष्ट स्त्रीचं संरक्षण करते की, आणि ज्या वेळेस स्त्री ती गोष्ट सोडून देते समाजामध्ये त्यावेळेला ती स्त्री एक्सप्लॉयटेशन साठी जास्त शक्यता राहते. त्याच्यामुळे कधी पण ह्या ज्या शास्त्रामध्ये सांगितलेले जे छोटे छोटे गोष्टी आहेत त्याचा आपण खूप व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या आचरणात पण आणल्या पाहिजे. संरक्षण म्हणजे केवळ शरीराचं नाही, संरक्षण म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनाचं पण, आपल्या धार्मिक तत्वांचं पण संरक्षण. तर शास्त्रांनी मधले जे आचार्य आहेत, जे महाजन आहेत, या व्यक्तींनी हा सगळा अभ्यास करून, ह्या सगळ्यावर विचार करून ही सगळी तत्व आपल्याला दिलेली आहेत. आणि मला सर्वात आवडलेला पॅरेग्राफ म्हणजे हा शेवटचा पॅरेग्राफ, जिथे भीष्मदेव सांगतात की वर्णाश्रम व्यवस्थेचे हे सर्व जे कार्य सांगितले वेगवेगळे वर्णांचे आणि वेगवेगळे आश्रमांचे, तो अतिशय भगवंतांना प्रसन्न करण्याचा अतिशय साधा आणि सोपा मार्ग आहे. त्यासाठी कोणी धनिक असण्याची गरज नाही. मागच्या वेळेला आपण सांगितलं की भक्तीचं पालन करण्यासाठी टाटा, बिर्ला, अंबानी असण्याची गरज नाहीये. साधा सोपा मार्ग असा आहे की एखादा साधारण मनुष्य पण ज्याच्याकडे जास्त काही नाहीये भौतिक जीवनामध्ये, तो पण पत्रम पुष्पम फलम तोयम, भगवंतांना काही फारशी ऐश्वर्यशाली असं भोग लागत नाही. भगवंत म्हणतात की एक साधं तुळशीचं पान किंवा पाणी किंवा एक फळ किंवा फूल हे पण अर्पण करू शकतात भक्त. आणि त्याचप्रमाणे ते बाकीचे जे कर्तव्य दिलेले आहेत वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये त्याचं पालन करू शकतात. विशेषतः गृहस्थ भक्तांसाठी काय सांगितलंय प्रभूजीच माताजीच, काय पाहत आहोत आपण समोर? गृहस्थांसाठी कोणता उपाय सांगितलाय? दान धर्म प्रभुजी. दान धर्म, आणि त्या एवढंच महत्वाचं आपली साधना भक्ती व्यवस्थित करण्यासाठी भगवंतांच्या श्री विग्रहांची आराधना करणं. त्याचं कारण हे की कृष्णांना माहिती आहे की आपले इंद्रिय, भौतिक इंद्रिय हे आपल्याला खूप जास्त इंद्रिय भोगाकडे ओढत राहतात, आणि त्या इंद्रियांना जर वश करायचं आहे, त्या इंद्रियांना जर नियंत्रित करायचं आहे, तर शास्त्र सांगतं की आपण भगवंतांच्या विग्रहांची, जर अर्च विग्रह जरी घरी नसतील, तुम्ही राधा कृष्ण आणि गुरु परंपरा किंवा पंचतत्व श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवास आदी गौर भक्तवृंद, मी तुम्हाला एक पंचतत्वांचा फोटो दाखवतो. हा हा जो फोटो दिसत आहे तुम्हाला पंचतत्वांचा, तो आपण घरी ठेवू शकतो आणि त्यासोबतच आचार्य गुरु परंपरेचा फोटो ठेवू शकतो. आणि साधी सरळ
अर्चना जी म्हणतो आपण भगवंतांच्या विग्रहाची किंवा फोटोची, ती करून त्यासोबत आपण जर हरे कृष्ण महामंत्राचा जप केला आणि अशा प्रकारे आपण स्वतःला काय करतो, की ज्याप्रमाणे मी नेहमी उदाहरण देतो, की ज्याप्रमाणे आपण हायवेवर जर ड्रायव्हिंग करायची, टू व्हीलर जर ड्राईव्ह करायचंय, तर आपण सर्वात अगोदर काय करू प्रभूजीच माताजीच घरातून निघण्या अगोदर हेल्मेट घालू. हेल्मेट घालू आपल्या सुरक्षिततेसाठी. त्याच प्रकारे भगवंतांच्या भक्तांचं साधना जी आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये आपला जप असू, भगवंतांची अर्च विग्रहाची अर्चना जी असू, तो ते आपल्यासाठी आध्यात्मिक जीवनासाठी आपलं हेल्मेट आहे. आपलं हे चिलखत आहे प्रभूजीज माताजी, जे की आपल्याला कुणापासून वाचवेल, कशापासून वाचवेल आपल्याला हे चिलखत, जर आपण साधना भक्ती व्यवस्थित पालन केलं तर मायेच्या प्रभावापासून. मायेच्या प्रभावापासून. खूप छान माताजी, की दैनंदिन जीवनामध्ये जिथे जिथे माया आपल्यावर आक्रमण करते आणि आपल्याला डिस्ट्रॅक्ट डिस्ट्रॅक्ट म्हणजे आपलं लक्ष भक्तीपासून विचलित करते, त्या त्या ठिकाणी जर आपली साधना व्यवस्थित असेल, जप व्यवस्थित असेल, ग्रहस्थांसाठी जर अर्चविग्रहांची अर्चना व्यवस्थित असेल, तर हे चिलखत आपल्याला, भक्तीचं चिलखत हे मायेपासून वाचवेल. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मोक्ष धर्माबद्दल थोडं सांगा ना. मोक्ष धर्माबद्दल सी, भगवंतांच्या भक्तांसाठी माताजी आपण फक्त जी प्रोसेस आहे भक्तीची दैनंदिन, विशेषतः आपल्या स्तरावर साधना भक्तीची जो विधी आहे, त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर ते प्रभुपादांचं आणि कृष्णाचं हेडेक किंवा त्यांची काळजी आहे, की आपल्याला कशा प्रकारे भगवंत भगवत धामात घेऊन जातील. इनफॅक्ट प्रभुपाद सांगतात, की खूप सोपी मेथड सांगितली प्रभुपादांनी, की 4 नियमांचं पालन करा, 16 माळा जप करा आणि ह्या साधना भक्तीच्या नियमांचं व्यवस्थित पालन करा. प्रभुपाद स्वतः वचन देत आहेत, की मी तुम्हाला भगवत धामी घेऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका. तर मोक्षासाठी आपल्याला दुसरा काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाहीये माताजी. ठीक आहे, साधना भक्ती व्यवस्थित करायची आणि जी मी तुम्हाला या साऱ्या मुद्द्यांमध्ये सांगायचं राहून गेलं, की आपल्याला जर कृष्णाला प्रसन्न करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती आपण ऐकलेली पण आहे, तर आपण भगवंतांना डायरेक्टली कधीच अप्रोच करू शकत नाही. जसं की आपण नेहमी उदाहरण देतो, की टाटांच्या कारचं उदाहरण देतो मी, की आपल्याला जर टाटांची कार घ्यायची आहे, आपण रतन टाटांकडे जाऊ शकत नाही, की मला तुमच्या कार्स खूप आवडतात, मला एक कार घ्यायची. त्या म्हणतील खूप छान, पण मी काही तुम्हाला कार लगेच देऊ शकत नाही. कार जर घ्यायची तर कुणाकडे जावे लागेल आपल्याला? त्यांच्या डीलर. त्यांचे डीलर. डीलरशिपकडे जावं लागेल. त्या त्या भागामध्ये जे कोणते त्यांचे रिटेल डीलर आहेत त्यांच्याकडे जावं लागेल. त्याचप्रमाणे भगवंतांचे रिटेल डीलर कोण आहेत? प्रभुजीच माताजीच गुरु. गुरु गुरु. आहेत. गुरु आहेत, भक्त आहेत. आणि आपल्याला जर भगवंतांना प्राप्त करायचंय तर भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, गुरु आणि बाकीचे त्याच्यामध्ये सर्वच आले, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, यांना प्रसन्न करून आणि आपल्याला भगवत प्राप्ती होईल. ठीक आहे. प्रतिरूपा जी जी. माताजी, हरे हो हो कृष्ण. प्रभूजी, हरे कृष्णा, हरे दंडवत प्रणाम. कृष्ण. तर थँक्यू. सांगण्याचा हेतू हा, की आपल्याला या गोष्टीमध्ये खूप काळजी करत बसायची नाहीये, की मी मोक्षाच्या रस्त्यावर व्यवस्थित आहे ना. आपल्याला ह्या गोष्टीची काळजी करत बसायची आहे, की मी माझे जे ऑथॉरिटीज आहेत, ऑथॉरिटीजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, जे वरिष्ठ भक्त आहे, ज्यांच्याकडून मला भगवंतांच्या भक्तीबद्दल अधिकृत. हा अधिकृत. अधिकृत. अधिकृत, ओके, अधिकृत जे, अधिकृत. हा, जे आपले गाईड करणारे भक्त आहेत, त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण मार्गक्रमण करत आहोत का, आणि आपण त्यांनी सांगितलेल्या भक्ती मार्गातल्या वेगवेगळ्या उपायांचं आपलं आचरण व्यवस्थित होत आहे का, ही आपल्याला काळजी असली पाहिजे. बाकीचं भगवंत आणि श्रील प्रभुपाद जरूर काळजी घेतील. आपण आता पुढच्या श्लोकावर जाऊ. श्लोक क्रमांक 28. कृपया तुम्ही सगळ्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करा.
धर्म अर्थ काम मोक्षांश्च धर्म अर्थ अर्थ काम काम मोक्षांच मोक्षांश्च सहोपायान यथा मुने सहोपायान यथा यथा मुने मुने नानाख्यानेतिहासेषु नानाख्यानेतु हासेषु वर्णयामास तत्त्ववित् वर्णयामास तत्त्ववित्. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. सगळ्या भक्तांनी ज्यांना कुणाला वाचायचं आहे हात वर रेज करून ठेवा, मी आपल्याला विचारेल. सुषमा दौंडकर माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. नंतर श्लोक पण वाचायचं का प्रभूजी? नाही, अनुवाद आणि तात्पर्य नंतर. तर त्यांनी भीष्मांनी विविध वर्णाश्रमाप्रमाणे कराव्या लागणाऱ्या कर्तव्यांची माहिती दिली. त्यासाठी त्यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे दिली, कारण ते स्वतः उत्तम रीतीने सत्य काय ते जाणीत होते. तात्पर्य पण वाचायचं प्रभूजी? हा. पुराणे हा, स्क्रीनचं थोडं तात्पर्य. श्रील प्रभुपाद यांचे द्वारा पुराणे, रामायण, महाभारत अशा वैदिक वाङ्मयातून वर्णन करण्यात आलेले प्रसंग कालानुक्रमानुसार नसले तरी ते प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचे वृत्तांत आहेत. अशा ऐतिहासिक घटना जनसामान्यांसाठी उद्बोधक असल्यामुळे कालक्रमाचा विचार न करता वेगळ्या काढण्यात आलेल्या आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे या घटना विविध लोकात किंबहुना विविध विश्वात घडलेल्या आहेत. अशा रीतीने त्यांचे 3 दृष्टीने मोजमाप होत असते. आपल्या आकलनाची व्याप्ती मर्यादित असल्यामुळे आपल्याला त्या मागे पुढे वाटतील, परंतु आपला संबंध त्यातून होणाऱ्या उद्बोधनाशी आहे. युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भीष्मदेवांनी त्यांचे वर्णन केले. धन्यवाद महाराज. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलं आहे की भगवंतांच्या ज्या लीला आहेत, उदाहरणार्थ लीला असो किंवा भीष्मदेवांना दर्शन देण्याची लीला असो, भीष्मदेवांनी केलेली प्रार्थना असो, या लीला आणि या भौतिक जगातल्या घडणाऱ्या घटना यामध्ये फरक आहे. की या भौतिक जगातल्या ज्या घटना घडतात त्या भगवंतांच्या भौतिक प्रकृतीच्या आणि प्रकृतीच्या 3 नियमांच्या आधिपत्याखाली असतात. परंतु भगवंतांच्या ज्या स्वतःच्या लीला आहेत, भगवंत आपण भगवद्गीतेत पाहतो, जन्म कर्मच मे दिव्यम. भगवंतांचे कार्य हे दिव्य आहेत, भौतिक स्तरावर ते येत नाही. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला कोणत्या ना कोणत्या रूपात होत आहेत. म्हणजे आत्ता या घडीला पण कोणत्या ना कोणत्या ब्रह्मांडामध्ये भगवंत अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश देत आहेत. आत्ता या घडीला कोणत्या ना कोणत्या ब्रह्मांडामध्ये भगवंत यशोदामाईंसोबत, नंद महाराजांसोबत, गोपिकांसोबत वृंदावन मधल्या त्यांच्या लीला सुरू आहेत. कारण याला नित्यलीला म्हटलं जातं. नित्यलीला म्हणजे इटर्नल पास्ट टाइम्स, नियमित होतात ते. आणि भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत ते भगवंतांच्या कृपेने एका ठिकाणी असून पण भगवंतांच्या कृपेने त्यांच्या ज्या नित्यलीला आहेत त्यांना अनुभवू शकतात, त्यांचं स्मरण करवू शकतात. तर इथे सांगितलेलं आहे की भीष्मदेवांनी त्यांनी जे कोणते उपदेश दिले महाराज युधिष्ठिर यांना, त्या कर्तव्यांची, उपदेशांची माहिती देताना वेगवेगळे जे इतिहास आहेत, पुराण आहेत, त्यामधून उदाहरणं त्यांनी कोट केले. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात की अशा उदाहरणांमध्ये कधी कधी आपण काय करतो की आपल्या भौतिक छोट्याशा बुद्धीने हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की ही घटना आधी घडली की ती घटना नंतर घडली.
परंतु आता मी सांगितल्याप्रमाणे या भगवंतांच्या लीला शाश्वत असल्यामुळे आपण त्यांना क्रमाने जोडण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी काय महत्वाचं आहे? महत्वाचं हे की आपल्याला त्या लीलांमधून काय शिकण्यासारखं आहे. जसं भीष्मदेवांची जी शिकवण आहे वर्णाश्रम धर्माची, त्यामधून आपल्याला आपल्या आचरणात आणण्यासारखं काय आहे, आपल्या जीवनात आचरण्यात आणण्यासारखं. जसं आपण भगवंतांना प्रिय असलेले वेगवेगळे गुण पाहिले, जे शम, दम, तप, शौच, आर्जव, आस्तिक्य हे सर्व गुण पाहिले. त्याचप्रमाणे वेगवेगळे वर्णाश्रम व्यवस्थेमधल्या व्यक्तींचे गुण आणि कार्य पाहिले. गृहस्थांनी कशा प्रकारे आपलं जीवन जगायला पाहिजे याबद्दल आपण पाहिलं. स्त्रियांनी कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे याबद्दल आपण पाहिलं. तर या गोष्टी याच्यातल्या काहीतरी किमान आपण लक्षात ठेवून जरूर आपल्या जीवनामध्ये जेवढे जास्तीत जास्त होतील तेवढे लक्षात ठेवून आपण जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर भीष्मदेव सांगतात की या ज्या घटना आहेत या शास्त्रामधून दिलेले त्यांनी जे रेफरन्स आहेत त्याच्यातून श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की आपल्याला आचरणात आणण्यासाठी काय हे बघणं आवश्यक आहे, रादर दॅन आपल्याला भौतिक बुद्धीसाठी आपली सॅटिस्फाय करून घेण्यासाठी, समाधानी करून घेण्यासाठी. आणि त्यानंतर अशा प्रकारे भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना उपदेश करत असताना जो सूर्य आहे तो उत्तरायण मध्ये प्रवेश करतो. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की कशा प्रकारे 8व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये ज्याचं शीर्षक आहे अटेनिंग द सुप्रीम, भगवत धामाला प्राप्त करणे, कशा प्रकारे एक जे एकदम विकसित, एकदम टॉप लेवलचे जे योगीज असतात, योगिक सिद्धी प्राप्त केलेले, त्यांना ही सिद्धी पण प्राप्त असते की ते त्यांच्या इच्छेनुसार देहत्याग करू शकतात. तर त्यांना आवडत्या वेळेला किंवा त्यांना आवडत्या परिस्थितीमध्ये. आणि भीष्मदेवांना ही सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे ज्यावेळेस सूर्य उत्तरायणामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस भीष्मदेव आता आपल्या निघण्याची, या भौतिक जगातून निघण्याची तयारी करतात. तर आपण हा फक्त अनुवाद आणि तात्पर्य वाचू. हरे कृष्ण. मंजरी माताजी. हरे कृष्ण. प्रणाम. धन्यवाद. भीष्मदेव अशा प्रकारे स्वधर्माचे विवेचन करीत असतानाच सूर्याने उत्तरायणात प्रवेश केला. इच्छामरणी योगी या काळाची इच्छा करीत असतात. तात्पर्य: पूर्णावस्थेत गेलेले योगी वा साक्षात्कारी व्यक्ती आपल्याला योग्य वाटेल त्यावेळी आपले पार्थिव शरीर सोडू शकतात आणि आपणास हव्या त्या लोकात वास्तव्यार्थ जाऊ शकतात. भगवद्गीतेमध्ये 8.24 असे म्हटले आहे की आत्मसाक्षात्कारी आत्मे परम भगवंतांच्या इच्छेशी पूर्ण एकरूप होऊन जातात आणि अग्नी प्रज्वलित असताना व सूर्य उत्तरायणात असताना सामान्यतः आपला देह विसर्जन करून परव्योमात स्थान मिळवतात. वेदांमध्ये हे समय देह विसर्जनासाठी शुभ समजले गेले आहेत. पूर्णावस्थेस पोहोचलेले साक्षात्कारी महापुरुष अशा संधीचा लाभ घेतात. योगाची परिपूर्णता याचा अर्थ आपल्या इच्छेप्रमाणे देहाचे विसर्जन करण्याची पात्रता येईल अशी अतिमानस अवस्था प्राप्त करून घेणे असा आहे. योगी हव्या त्या लोकात क्षणार्धात पोहोचू शकतात. त्यांना त्यासाठी कोणत्याही लौकिक वाहनांची आवश्यकता नसते. ही गोष्ट भौतिकवाद्यांना अशक्य आहे. ताशी लक्षावधी मैलांचा वेग असला तरी सुद्धा दूरच्या लोकी पोहोचावयास लाखो वर्ष लागतील. हे एक वेगळेच शास्त्र आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा हे भीष्मदेवांना तंतोतंत कळत होते. ते आपल्या देह विसर्जनासाठी सुयोग्य वेळेची केवळ प्रतीक्षा करीत होते आणि आपल्या पांडव या पौत्रांचे प्रबोधन करीत असताना तशी सुवर्ण संधी त्यांच्याजवळ येऊन खेपली. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण, शुद्धचरित पांडव आणि भगवान वेदव्यास इत्यादी ऋषीमुनींसारख्या सर्व महापुरुषांच्या उपस्थितीतच त्यांनी आपल्या देहाचे विसर्जन करण्याचे ठरवले. हरे कृष्ण.
धन्यवाद महाराज. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर श्रील प्रभुपादजी या श्लोकामध्ये 8व्या अध्यायाचा रेफरन्स देतात. 8व्या अध्यायामध्ये सांगितले की कशा प्रकारे योगिक सिद्धीमध्ये परिपूर्ण असे महान योगी हे इच्छा मृत्यू ज्या वेळेस त्यांना देह सोडायचा त्यांच्या आवडीच्या वेळेला आवडीच्या स्थितीमध्ये हे सोडू शकतात. तर एक गोष्ट बऱ्याचदा भक्तांच्या मनामध्ये प्रश्न येतो की भीष्मदेव हे साधारण व्यक्ती नाहीयेत आणि ते योगीच पण नाहीयेत. भीष्मदेव कोण आहेत? ते भक्ती योगी आहेत, शुद्ध भक्त आहेत, भगवंतांचे महाजन आहेत, 12 महाजनांपैकी एक आहे. मग बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की एका भक्तांना याची काळजी करायची गरज आहे का की मी कोणत्या वेळेस देहत्याग करेन, कोणत्या परिस्थितीमध्ये देहत्याग करेन? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. जर आपण भक्ती मार्गाचं व्यवस्थित पालन केलं आहे आपल्या जीवनामध्ये तर ही भगवंत जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं ही भगवंतांची चिंता आहे आणि श्रील प्रभुपादांची चिंता आहे की आपल्याला कशा प्रकारे परत भगवत धामामध्ये घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही काळजी करायची गरज नाही की उत्तरायण आल्यावर मी देहत्याग करेल का दक्षिणायन मध्येच देहत्याग करेल. ती काळजी करायची गरज नाहीये जर आपलं भक्ती मार्गाच्या कर्तव्यांचं पालन हे व्यवस्थित आहे. जसं की एका विद्यार्थ्याला ही काळजी करायची गरज नाहीये की परीक्षा सोमवार माझ्यासाठी लकी आहे तो सोमवारी येईल का मंगळवार माझ्यासाठी लकी नाहीये मंगळवारी येईल. ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी असू द्या पण जर तयारी चांगली आहे परीक्षेची तर त्याला काळजी करण्याची गरज नाहीये. त्याचप्रमाणे भीष्मदेव यांना पण गरज नव्हती परंतु त्यांच्याकडे ती उपलब्ध असल्यामुळे की ते ठरवू शकत होते कधी त्यांनी देहत्याग करायचा आहे. तर सूर्य उत्तरायणात प्रवेश करताना हा योगींसाठी जे अष्टांग योगी वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा फेवरेबल म्हणजे अनुकूल काळ समजला जातो देहत्याग करण्यासाठी. तर त्यावेळेला भीष्मदेवांनी ठरवलंय की आपण हा वेळ सोयीस्कर आहे देहत्याग करण्यासाठी. पुढचा श्लोक त्याचा पण आपण अनुवाद आणि तात्पर्य वाचू. बाकीच्या कोणत्या प्रभूजींना आता विनंती करेन. किरण जाधव प्रभू, गणेश कुलकर्णी प्रभू. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. आणि संजय प्रभू तुम्ही पुढचा वाचा. ठीक आहे. हरे कृष्ण. हा गणेश कुलकर्णी प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. एक मिनिट प्रभू तुम्ही सुरू करण्याच्या अगोदर रतिरूपा माताजी मी आता जस्ट नोटीस केलं की हे जे PDF आहे फक्त 30 पर्यंतच आहे. थोडस एकदा कुणाला सांगा प्लीज. ठीक आहे. ओके. हा गणेश कुलकर्णी प्रभू. त्यानंतर ज्यांनी आतापर्यंत शेकडो प्रकारांनी अर्थपूर्ण रीतीने विविध विषयांचे विवेचन केले, अनंत समरांगणे लढून सहस्त्र लोकांचे रक्षण केले, त्या भीष्मदेवांनी आपले बोलणे थांबवले. सर्व पाशातून मुक्त झालेल्या त्यांनी आपले मन सर्व विषयातून काढून घेतले आणि आपले डोळे पूर्ण उघडे ठेवून आपल्या समोर उभा असलेल्या झगमगणाऱ्या पितांबरधारी चतुर्भुज श्रीकृष्णांच्या ठिकाणी आपली दृष्टी स्थिर केली. तात्पर्य श्री प्रभुपाद द्वारा. हा एकच मिनिट हा प्रभूजी. तर इथे आपण बघत आहोत भीष्मदेव स्वतःला कसं तयार करत आहे त्या शेवटच्या क्षणासाठी आपला शरीर त्याग करताना की त्यांनी आपली जी दृष्टी आहे ती कुणावर स्थिर केलेली आहे? पितांबरधारी चतुर्भुज श्रीकृष्णांच्या ठिकाणी आपली दृष्टी स्थिर केलेली. म्हणजे आपण मागच्या काही श्लोकांपूर्वी पण पाहिलं भीष्मदेवांची भगवंतांना प्रार्थना होती की हे प्रभू खूप खूप धन्यवाद आपण आपल्या भक्तावर कृपा दाखवली आणि माझ्या मृत्यू समय इथे माझ्या समोर आलेले आहात. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपलं हे जे सुंदर दर्शन आहे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या समोर राहू द्या. येस प्रभूजी तात्पर्य. श्री प्रभुपाद की जय. आपले भौतिक शरीर त्यागण्याच्या महत्वाच्या प्रसंगी भीष्मदेवांनी मनुष्य देह प्राप्त केलेल्या सर्व जीवांच्या एका महत्वाच्या कर्तव्यासंबंधी थोर आदर्श घालून दिला आहे. मृत्यू समयी मनात ज्याचे ध्यान करावे त्यापासून पुढील जीवनाचा प्रारंभ होतो. म्हणून मृत्यू समयी जर कोणी भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात निमग्न असेल तर तो मरणोत्तर भगवंताकडेच जाईल. हे निसंशय भगवद्गीतेत याची पुष्टी केली आहे. 8.5
ते 15. संतकाळी जो माझे स्मरण करीत देह सोडतो तो निसंशय माझ्या प्रकृतीला प्राप्त होतो. 6. प्रभूजी, ज्या आपण हा श्लोक एकदा म्हणू. खूप महत्वाचा श्लोक आहे. 8.5. एक मिनिट मी ओपन करतो. काही श्लोक याच्यामध्ये महत्वाचे आहेत आणि तुम्ही नोट पण करून ठेवा की जे आपल्याला सांगतात की कशा प्रकारे मनुष्याने हा देह सोडण्यासाठी तयारी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढची जी गती आहे ती पाहिजे तशी प्राप्त होईल. तर कृपया आपण सर्वांनी हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. हा भगवद्गीतेतल्या 8व्या अध्यायामधला 5वा श्लोक आहे. अंतकाले च माम एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्ति अत्र संशयः. तर इथे भगवंत सांगत आहेत, अंतकाले, शेवटच्या क्षणी जो कोणी व्यक्ती माम एव म्हणजे केवळ आणि केवळ भगवंत कृष्णांचं स्मरण करून, स्मरण मुक्त्वा कलेवरम, कलेवरम म्हणजे शरीर, हे जे शरीर आहे तो त्याग करतो भगवंतांचं स्मरण करून. य प्रयाती समद्भावम याती नास्ति अत्र संशयः. आणि असा व्यक्ती जो भगवंतांचं स्मरण करत हा देह त्याग करतो, तो अंततः हा देह त्याग केल्यानंतर मद्भावम, भगवंतांच्या भावाला, भगवंतांच्या भगवत धामाला प्राप्त करतो. भाव म्हणजे भगवंत ज्या प्रकारे सच्चित आनंद आहे त्या प्रकारे तो व्यक्ती पण सच्चित आनंद, आणि यामध्ये कोणताही संशय नाही. निसंशय असा व्यक्ती भगवत धामाला प्राप्त करतो, जो कोणी भगवंतांचं स्मरण करून देहत्याग करतो. तर इथे श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की देहत्याग करण्याची जी व्यवस्थित पद्धती आहे, कशा प्रकारे व्यक्तीने आपलं शरीर सोडायला पाहिजे पुढचं भगवत धाम प्राप्त करण्यासाठी. 6वा प्रभूजी. प्रभूजी पाठवली आहे. हा ठीक. ज्या चिंतनाच्या अवस्थेत मनुष्य देह त्यागतो तो त्याच अवस्थेला पोहोचतो. 7. म्हणून हे अर्जुना, तू निरंतर माझे चिंतन कर आणि त्याच वेळी लढण्याचे आपले विहित कर्तव्य पार पाड. अशा रीतीने सर्व कार्य मला समर्पित करून आणि तुझे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी दृढ करून तू निसंशय मलाच प्राप्त होशील. 8. जो माझे भगवंताचे ध्यान करतो, ज्याचे मन सदैव माझ्या स्मरणातच गुंतलेले असते आणि जो आध्यात्मिक मार्गांपासून कधीही विचलित होत नाही, तो माझ्याकडे येऊन पोहोचतो. 9. ते सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत, ते सर्वांचे नियंते आहेत, सूक्ष्मती सूक्ष्म आहेत, ते सर्वांचे पालन पोषण करणारे आहेत, ते भौतिक संकल्पांच्या अतीत आहेत, अचिंत्य आहेत आणि ते सदैव एक व्यक्ती आहेत, साकार आहेत, ते सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते दिव्य स्वरूपी असल्याने त्या भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत. अशा प्रकारे परमपुरुषाचे ध्यान करावे. 10. मृत्यूसमयी जो मनुष्य आपला प्राण भ्रुकुटी मध्यामध्ये स्थिर करतो आणि दृढ भक्तीने भगवंताचे स्मरण करण्यास मग्न होतो, तो निसंशय भगवंतांना प्राप्त होतो. 11. वेदाध्ययन केलेले, ओंकाराचा जप करणारे व संन्यासाश्रम स्वीकारलेले थोर ऋषी ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. ही सिद्धी मिळवण्याच्या इच्छेने मनुष्य ब्रह्मचर्याचे पालन करतो. ज्या मार्गाने जाऊन मनुष्याला मुक्ती प्राप्त करून घेता येते ती प्रक्रिया आता मी तुला सांगतो. 12. योग स्थिती म्हणजे सर्व इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करणे. इंद्रिय रूपी सर्व द्वारे बंद करून आपले मन हृदयात स्थिर करून आणि प्राण मस्तकी निरोधून योग धारणा करावी. 13. अशा प्रकारे योग स्थितीत राहून ओम या पवित्र अक्षराचा जप करीत, ओम हे अक्षराचे सर्वश्रेष्ठ संयुक्त रूप आहे, परमेश्वराचे चिंतन करताना जर मनुष्य आपला देह सोडील तर तो निश्चयाने आध्यात्मिक लोकात जाईल. 14. हे पार्था, अविचल चित्ताने माझे स्मरण करणारा साधक सततच्या भक्ती साधनेमुळेच अत्यंत सहजपणाने मला प्राप्त करतो. 15. माझी प्राप्ती झाल्यानंतर हे निष्ठावान महात्मे कधीच या क्षणभंगूर दुःखमय जगात परत येत नाहीत, कारण त्यांनी आत्यंतिक परिपूर्णत्व मिळविलेले असते.
आपला देहत्याग आपल्या इच्छेप्रमाणे करता यावा अशी सिद्धी भीष्मदेवांनी प्राप्त करून घेतलीच होती. आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांचा ध्यान विषय त्यांच्या समोर त्यावेळी जातीने उपस्थित होते, म्हणून त्यांनी आपले नेत्र पूर्णपणे उघडून भगवंतावर स्थिर केले. आपल्या उत्स्फूर्त प्रेमामुळे भगवंताकडे निरंतरपणे पाहत राहण्याची त्यांची आकांक्षा होती, कारण ते शुद्ध भक्त होते. त्यांना योगाचरणातील सूक्ष्म आचरणाशी फारसे काही देणे घेणे नव्हते. केवळ भक्तियोग सुद्धा परिपूर्णत्व मिळवून देण्यास समर्थ आहे. त्यामुळे भीष्मदेवांची उत्कट इच्छा एवढीच होती की आपल्या भक्तीचा विषय असलेली श्रीकृष्णांची मूर्ती पाहत राहावी, आणि भगवंतांच्या असीम कृपेने त्यांना ही संधी अंतिम क्षणी प्राप्त झाली. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आपण या तात्पर्यामध्ये पाहतो की मृत्यू समयी जर आपण भगवंतांचं स्मरण करू शकलो तर या मृत्यूनंतर, हा देह त्याग केल्यानंतर एक निश्चित आहे, आपली गती निश्चित आहे. ती गती आहे भगवत धामाला प्राप्त करणे. मग बऱ्याच वेळेला लोकांची अशी धारणा असते, ठीक आहे, कृष्णाला प्राप्त करणे एवढं सोपं आहे ना, मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करायचं, काही हरकत नाही. मग तुम्ही आता मला भक्ती मार्गाचं पालन करायला सांगू नका. मी जसं की पूर्ण जीवनामध्ये जे करायचं तो इंद्रिय भोग करेल, लिव्ह लाईफ किंग साइज, आणि मृत्यूच्या वेळी भगवंतांना आठवेल आणि हा देह त्याग करेल आणि भगवत धामात जाईल. या आर्ग्युमेंट मध्ये, या बोलण्यामध्ये काय खोट आहे, कोणी सांगू शकेल? प्रभूजीज, माताजीज, की भगवंतांना प्राप्त करणे एवढं सोपं आहे, तर मग आता कशाला भक्ती करायची? मृत्यूच्या वेळेला बघून घेऊ आपण, त्यावेळेला आठवू. मनीषा जोशी माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. आपण आयुष्यभर जर स्मरण करत राहिलो भगवंतांचं, तर मृत्यू समयी त्यांचं स्मरण होईल, अन्यथा होणार नाही. खरी गोष्ट की आपण जीवनामध्ये ज्या गोष्टींना आपली आसक्ती बनलेली आहे, आपल्या सवयींप्रमाणे, आपल्या कार्याप्रमाणे, त्या आपण आसक्त असणाऱ्या गोष्टीच मृत्यू समयी आपल्या ध्यानी मनी येतील, आणि त्या ध्यानी मनी आलेल्या गोष्टी मृत्यू समयी त्याच आपली पुढची गती ठरवतील, हा देहत्याग केल्यानंतर. तर हे शक्य नाहीये एका भौतिकवादी व्यक्तीसाठी, जो की इंद्रिय भोगामध्ये खूप सारा गुंतलेला आहे जीवनामध्ये, आणि इंद्रिय भोगाच्या वस्तूंबद्दल ज्याची आसक्ती खूप सारी आहे. स्वाभाविकतः 99.99% चान्स आहे की तो व्यक्ती त्या इंद्रिय भोगाच्या वस्तूंनाच आठवेल. आणि याचे खूप सारे उदाहरणं आहेत प्रभूजीज, माताजीज. मी आपल्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले पण काही उदाहरणं सांगू शकतो की मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करणं असंच शक्य नाहीये जर आपण त्याची प्रॅक्टिस, त्याचा सराव केलेला नाहीये भक्ती मार्गाच्या अवलंबनाने आपल्या जीवनामध्ये. मी ज्या वेळेस 12वीला होतो, शिकण्यासाठी एका दुसऱ्या गावी राहत होतो, 11वी 12वीला, 10वी नंतर घर सोडल्यानंतर. आणि त्या ठिकाणी माझे जे घर मालक होते, त्यांची आई, त्या खूप, म्हणजे वय होतं त्या आजींचं जवळपास 85-90च्या पुढे असावं, 90-95 असं वय असेल. आणि वृद्धापकाळाने ज्या वेळेस शेवटची वेळ आली, की कळालं आता सगळ्यांना की आता या राहणार नाहीत, त्यावेळेला घरच्यांनी खूप प्रयत्न केला रामाचं नाव त्यांना सांगण्याचा, विठ्ठलाचं नाव घेण्याचं सांगण्याचा. पण आजूबाजूच्या 3-4 लोकांनी एकदा नाही, दोनदा नाही, खूप साऱ्या वेळेला प्रयत्न करून पण, आणि शेवटच्या म्हणजे 1-2 तासात नाही, काही दिवस, जेव्हा तब्येत जास्त खराब झाली, त्या आजींच्या तोंड, ऑफकोर्स आपण कुणाबद्दल तसं चांगलं किंवा वाईट आपण ठरवू शकत नाही, परंतु एक ऑब्झर्वेशन आपल्याला सांगत आहे की त्या आजींच्या तोंडातून नाव निघालंच नाही शेवटपर्यंत, रामाचं म्हणा, विठ्ठलाचं म्हणा. आता विचार करा, त्या आजींचे आई वडील बरेच अगोदर गेले असतील, त्यांचं वय समजून, 85-90-95 वय समजून, तर त्या, आता शरीर तर खूप त्रास देतच, त्याच्यामध्ये काही दुसरा वाद नाहीये, परंतु त्या शरीराच्या होणाऱ्या यातनांमुळे त्या आठवत होत्या आपल्या आईला, की 85-90-95 वर्षांच्या आजी मृत्यूच्या समयी त्यांना भगवंतांचं नाव सांगून पण त्यांना जे तोंडातून नाव निघत होतं त्यांच्या आईचं. तर तुम्हाला काय वाटतं प्रभूजीज, माताजीज, गती पुढची कोणती मिळाली असावी? शक्यतो
की ज्या ठिकाणी त्यांच्या ज्या कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत, आता हे तर सांगू शकत नाही की त्या परत आई म्हणूनच भेटतील किंवा त्याच कोणत्या योनीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, परंतु सांगण्याचा हेतू हा की भगवंतांना आठवणं मृत्यूच्या समयी एवढं सोपं नाहीये. त्याच प्रकारे अकबर बिरबल यांची पण एक कथा येते की कशा प्रकारे बिरबल एकदा अकबरांना शिकवतात की भौतिकवादी व्यक्ती जो की इंद्रिय भोगांना आसक्त आहे, तो मृत्यूशय्येवर असल्यावर पण त्याच्या ध्यानीमनी कळत न कळत कशा प्रकारे त्या इंद्रिय भोगांच्याच गोष्टी येणं हे साहजिक आहे. तर एकदा भगवंतांच्या भौतिक शक्तीची जी हे आहे शक्ती आहे ती बिरबलांना दाखवायची होती अकबरांना. तर एकदा अकबरांना घेऊन ते एका वृद्ध व्यक्तीचे जे की मृत्यूशय्येवर होते त्यांना भेटण्यासाठी गेले आणि तो व्यक्ती इतका शरीराच्या त्रासामध्ये होता की राजा आलेले आहेत अकबर, तरी पण त्याच्या शरीरात तो त्राणच नव्हता की त्यांना थोडंसं हात जोडून किंवा लक्ष देऊन पण नमस्कार करण्यासाठी, इतक्या यातनांमध्ये होता. परंतु बिरबलांनी अकबराला हे सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे भौतिक प्रकृती आणि तिचे जे भौतिक उपभोगाचे जे गोष्टी आहेत त्या खूप जास्त विचलित करणाऱ्या आहेत. तर त्यानंतर अकबरांची जी कन्या होती तिचा प्रवेश झाला आणि हा मृत्यूशय्येवर असणारा व्यक्ती लगेच अटेंटिव्ह झाला. तर सांगण्याची गोष्ट अशी की काही वेळेस लोकांना असं वाटतं की वयानुसार ज्यावेळेस माणूस प्रगल्भ होत राहील त्यावेळेस ऑटोमॅटिकली भक्तीबद्दल उत्कंठा, भक्तीबद्दल इच्छा प्राप्त होतील. पण जर आपण विशेषतः प्रयत्न करून सराव जर केलेला नाहीये, त्याचं प्रॅक्टिस जर केलेली नाहीये, तर भक्तीचे गोष्टींचं असं स्मरण होणं शक्य नाहीये. प्रभूजीच माताजीच यासाठी गरज आहे आपल्याला. जर या भौतिक जगातल्या परीक्षेसाठी जर प्रावीण्य घ्यायचंय तर अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यासाठी आध्यात्मिक जगाच्या परीक्षेसाठी मध्ये जर त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करायचंय तर आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे भक्ती मार्गाचा, तरच शक्य आहे, नाहीतर शक्य नाहीये. आणि ते भीष्मदेवांच्या आपण उदाहरणातून पाहतो की कशा प्रकारे त्यांनी भगवंतांवर आपलं लक्ष स्मरण केंद्रित केलेलं आहे आणि स्वतःला तयार करत आहेत हा देहत्याग करण्यासाठी. आणि भगवंतांचं स्मरण शेवटच्या क्षणी हे सर्वात मोठं आपल्याला फेवर आहे. फेवरला आपण काय म्हणतो प्रभूजीच माताजीच मराठीमध्ये? कृपा. सर्वात मोठी भगवंतांची कृपा आहे आपल्यावर, ज्या वेळेस आपल्याला अंतिम क्षणी भगवंतांचं स्मरण व्हावं. आपण वेगवेगळ्या साधू संतांच्या प्रार्थनेमधून पण हे वाचतो. जसं तुकाराम महाराजांचं एक छान ओवी आहे, एवढ्यासाठी केला सगळा खटाटोप, शेवटचा दिवस गोड व्हावा, किंवा अंते नारायण स्मृती, की हे सगळं करण्याचं कारण हे की शेवटच्या क्षणी आपल्याला भगवंतांचं स्मरण करता यावं. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. आपण पाहिलं कशा प्रकारे हे स्मरण त्यावेळेस शक्य आहे जर आपण भक्ती योग पद्धतीचं आचरण केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक पाहू आणि ते श्लोक संपलेले आहेत. 1 मिनिट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. रतिरूपा माताजी तुम्ही थोड्या वेळ 2 मिनिट कीर्तन करा, उघडतो. अच्छा प्रभूजी. हरि गोपाल हरि गोविंद हरि गोपाल हरि, जय 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 देव हरि, जय 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 देव हरि. वंदे कृष्ण नंद कुमारा, नंद कुमारा मदन गोपाला, मदन गोपाला, मोहन रूपा, मोहन रूपा नंद कुमारा. जय 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 देव हरि, जय 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 देव हरि. गोविंद हरि
गोपाल हरि गोविंद हरि गोपाल हरि जय 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 देव हरि जय 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 देव हरि गोविंद हरि गोपाल हरि गोविंद हरि गोपाल हरि जय प्रभु दीन दयाल हरि गोविंद हरि गोपाल हरि जय प्रभु दीन दयाल हरि गोविंद हरि गोपाल हरि जय सचिनंदन गौर हरि जय 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 देव हरि जय 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 देव हरि जय सचिनंदन गौर हरि जय 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 देव हरि जय 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 देव गोविंद हरि गोपाल हरि गोविंद हरि गोपाल हरि जय राम हरि जय कृष्ण हरि जय राम हरि जय कृष्ण हरि जय 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 सचिनंदन गौर हरि जय 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 सचिनंदन गौर हरि जय 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 देव हरि जय हरे जय जय कृष्ण माताजी, हरे कृष्ण. धन्यवाद. एक मिनिट. तर आपण श्लोक क्रमांक 31 पासून पाहू. हरे कृष्ण. अडकलं काय? हरे कृष्ण. काही गडबड आहे. अच्छा, ठीक आहे. आपण हा श्लोक म्हणू आणि मग कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. विशुद्धया धारणया हता शुभस तदीक्षयैवाशु गतायुधश्रमः निवृत्त सर्वेन्द्रियवृत्तिविभ्रम तुष्टावजन्यं विसृजन् जनार्दनम् जनार्दनम. संजय पाटील बा गुमे प्रभूजी, हरे कृष्ण. तुम्हाला वाचायचं? येस हो प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. थोडं मोठं करतो मी. हा, अशा एक मिनिट, मधून सुरू झालंय काय? 13 पासून 13 पासून एक मिनिट. हा, आता आहे. अत्यंत विशुद्ध. हरे कृष्ण प्रभूजी. श्रील हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. अत्यंत विशुद्ध ध्यानी स्थितीत भगवान श्रीकृष्णांकडे दृष्टी लावून ते सर्व पार्थिव अशुभ भावांपासून मुक्त झाले आणि बाणांच्या घावांमुळे त्यांना होणाऱ्या शरीराचा वेदनाही विश्राम पावल्या. अशा प्रकारे त्यांच्या इंद्रियांच्या सर्व बाह्य वृत्ती थांबल्या आणि आपल्या देह त्यागाच्या समयी त्यांनी ध्यानाद्वारे सर्व जीवांचे नियमन करणाऱ्या इंद्रियातील परमेश्वराची स्तुती केली. तात्पर्य आपले पार्थिव शरीर हे भौतिक शक्तीची देणगी आहे. त्या पार्थिव शक्तीला पारिभाषिक शब्द माया असा आहे. या भौतिक शक्तीशी मनुष्य आपले स्वत्व जोडतो, कारण परमेश्वराशी असलेल्या आपल्या चिरसंबंधाची त्यांना विस्मृती झालेली असते. भीष्मदेवांसारख्या अनन्य भक्तांच्या बाबतीत ही माया भगवान श्रीकृष्णांसमक्ष तत्काळ नाहीशी होते. भगवान श्रीकृष्ण सूर्यासारखे आहेत, तर माया अंधकारासारखी आहे. सूर्य असताना तेथे अंधकार राहणे अशक्यच नाही. त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण तेथे येऊन पोहोचताच तेथील भौतिकतेचे सर्व प्रदूषणच नाहीसे झाले आणि त्यामुळे आपल्या इंद्रियांच्या वृत्ती भौतिक गोष्टींपासून आवरून भीष्मदेव इंद्रियातीत अवस्थेत जाऊ शकले. मूलतः जीव व इंद्रिय ही
शुद्धच असतात. भौतिकतेच्या सत्संगामुळे इंद्रियांना अशुद्ध आणि अपूर्ण कर्म करावे लागते. तथापि श्रीकृष्णांच्या संबंधात पुन्हा आल्यानंतर हम्म. आल्यानंतर इंद्रिय पार्थिवतेच्या सत्संगापासून मुक्त होतात. भगवंताची उपस्थिती असल्याने भीष्मदेवांना अशी इंद्रियातीत स्थिती मृत्यूपूर्वीच प्राप्त झाली. भगवान हे सर्व जीवाचे अंतिम नियते आणि हितकर्ते आहेत. वेदांचा हाच अंतिम निर्णय आहे. सर्व नित्य जीवांमध्ये तेच एक परमनित्य जीव आहेत. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान्. ते एकटेच सर्व जीवांच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करतात. या प्रकारेच आपले थोर भक्त श्री भीष्मदेव यांच्या दिव्य कामना पुरविण्यासाठी भगवंतांनी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. भीष्मदेवांनी पुढील प्रमाणे त्यांची स्तुती केली. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की हरे जय. कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे सांगितलं आहे की कशा प्रकारे जीव जो आहे, प्रत्येक जीव तो मूलभूतरित्या स्वाभाविकरित्या पूर्णपणे शुद्ध असतो, परंतु या भौतिक जगात आल्यामुळं, या भौतिक जगातल्या प्रदूषणांमुळे, प्रदूषण म्हणजे बाहेरचं प्रदूषण नाही, या भौतिक जगातल्या 3 गुणांच्या प्रदूषणामुळे तो दूषित होऊन जातो. आणि यासाठी उदाहरण दिलं जातं पावसाच्या पाण्याच्या थेंबाचं. जर तुम्ही जो नॅचरल जो पाऊस असतो म्हणजे ऍसिड रेन वगैरे तो बाजूला ठेवा, तो विकृत पावसाचा प्रकार झाला. पण जो नैसर्गिक जो पाऊस असतो साधा, असं सांगितलं जातं की त्याचं जे पाणी आहे ते सर्वात शुद्ध असतं. मग तुम्ही लॅबोरेटरी मधल्या शुद्ध केलेल्या पाण्याशी पण त्याची तुलना करू शकत नाही. एवढं शुद्ध पाणी निसर्ग आपल्याला देतो, जे पावसाचं पाणी असतं. परंतु ते पावसाचं पाणी पृथ्वीवर पडल्यानंतर लगेच प्रदूषित होतं. मातीमुळे म्हणा, बाकीच्या घाणीमुळे म्हणा, किंवा बाकीच्या प्रदूषणांमुळे म्हणा. त्याच प्रकारे हा जीव जो आहे तो स्वाभाविकरित्या, नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध असतो, परंतु या भौतिक जगामध्ये येताच इथल्या प्रदूषणामुळे तो दूषित होऊन जातो. आणि अशा प्रकारचा दूषित जीव भगवंतांच्या संबंधात आल्यानंतर, आणि भगवंतांच्या संबंधात कसा येतो, ज्या वेळेस आपण आपले इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये जोडतो. जसं आपले कान भगवंतांबद्दल ऐकण्याच्या सेवेत जोडतो, आपले डोळे भगवंतांचं सुंदर दर्शन घेण्यामध्ये जोडतो, आपली जीवा भगवंतांचं नामस्मरण करण्यामध्ये, भगवंतांचं नाव घेण्यामध्ये, श्लोक वाचण्यामध्ये आपण जोडतो. अशा प्रकारचे वेगवेगळे इंद्रिय ज्यावेळेस आपण भगवंतांच्या सेवेत जोडतो, त्यावेळेस आपले इंद्रिय आणि आपलं शरीर, हे भौतिक शरीर पूर्णपणे शुद्ध होऊन जातं. आणि त्याचमुळे असं म्हणतात की जे शुद्ध भक्त आहेत त्यांचं शरीर हे भौतिक शरीर असलं तरीही भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे वापरल्या गेल्यामुळे हे पूर्णपणे शुद्ध होतं. आणि प्रभुपाद त्याचं उदाहरण देतात एका लोखंडाच्या आणि आगीच्या उदाहरणावरून, की लोखंड जर खूप काळ आगीमध्ये ठेवलं प्रभूजीच माताजीच, तर काय होतं त्या लोखंडाचं? नितळतो. नितळतं, किंवा त्या नितळण्याच्या एका स्टेजच्या अगोदर ते पूर्ण लाल होऊन जातं, अग्निप्रमाणेच होऊन जातं. आणि हे पूर्णपणे लाल झालेलं लोखंड जर आपण कोणत्या कपड्याला लावलं, आपण कोणत्या कागदाला लावलं, तर तो कपडा, तो कागद पेट घेईल. का? ज्याप्रमाणे अग्नीचा गुणधर्म आहे की कोणत्याही ज्वलनशील पदार्थाला टच केल्यानंतर तो ज्वलनशील पदार्थ जळू लागतो, तोच अग्नीचा गुणधर्म लोखंड पण प्राप्त करतं, पूर्णपणे अग्नीसारखं लाल होऊन. त्याचप्रमाणे प्रभुपादजी उदाहरण देतात की ज्यावेळेस एक भक्त भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्ण जोडला जातो पर्याप्त काळासाठी शुद्ध भक्तीमध्ये, त्यावेळेस त्याचं जे भौतिक शरीर आहे ते भगवंतांच्या सच्चित आनंद शरीराचे गुणधर्म पण प्राप्त करतं. ते शरीर भौतिक राहत नाही, ते आध्यात्मिक बनतं, पूर्णपणे शुद्ध बनतं त्या भक्ताच्या भक्ती मार्गातल्या जोडल्या गेल्यामुळे. आणि त्याचे काही उदाहरणं पण आहेत आपल्या समोर, जसं की तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. आपण बघतो की तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या वेळेला
तुकाराम महाराज हे याची देही याची डोळी त्यांना वैकुंठ यानामध्ये बसले आणि वैकुंठ यानामध्ये स्वार झाले ते वैकुंठात जाण्यासाठी. तर सांगण्याची गोष्ट हे भौतिक राहत नाही, पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत जोडल्या जाऊन आध्यात्मिक आणि शुद्ध बनत. आपण आपला वेळ आजचा झालेला आहे. मला बघू दे, हा छोटा श्लोक असेल तर आपण घेऊ, थोडासा मोठा आहे तर आपण पुढच्या वेळेला पाहू. आजच्या चर्चेवर आपण आतापर्यंत पाहिलं की कशा प्रकारे भीष्मदेव हे त्यांना पांडवांना जो वर्णाश्रम व्यवस्थेवर उपदेश आहे युधिष्ठिर महाराजांना, तो झाल्यानंतर सूर्य ज्या वेळेस उत्तरायणात प्रवेश केला त्यावेळेस भीष्मदेवांनी तो वेळ निवडला त्यांचे देह त्यागासाठी, आणि त्यांनी पांडवांना जे उपदेश करत होते ते कन्क्लूड करून भगवंतांवर आपलं ध्यान केंद्रित केलेलं आहे. आणि भगवंतांवर ध्यान केंद्रित केल्यानंतर आता ते मनामध्ये भगवंतांच्या प्रती प्रार्थना अर्पण करतात आणि त्यानंतर या इहलोकातून देहत्याग करून आध्यात्मिक लोकामध्ये, शाश्वत लोकामध्ये प्रवेश करतात. आणि भीष्मदेव हे भगवंतांचे नित्य सहयोगी आहेत वैकुंठ लोकामध्ये. त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणतो की या भौतिक जगात भगवंतांचे जे नित्य सहयोगी शुद्ध भक्त येतात ते केवळ आणि केवळ एका विशेष प्रकारच्या कार्यासाठी येतात भगवंतांच्या सेवेमध्ये, आणि ते कार्य झाले की ते पुन्हा त्यांच्या नित्य सेवेमध्ये भगवत धामामध्ये जोडले जातात. तर श्लोक क्रमांक 32 पासून पुढे आपण पुढच्या वेळेला पाहू. प्रभूजीच माताजीच हरे कृष्ण. आजच्या चर्चेवर कुणाचा काही प्रश्न आहे, काही टीका टिप्पणी आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे हा, हा हरे कृष्ण. प्रभूजी, मला असं म्हणायचंय की जर एखादी व्यक्ती मरताना आईला आठवते तर मग ते तर भगवंताचं स्मरण झालं, पण जर एखादी व्यक्ती आपल्या मुलांना आठवते तर मग ती आसक्ती झाली ना प्रभूजी? आईला आठवा किंवा मुलांना आठवा, जर ती आठवण भौतिक संबंधांच्या मध्ये असेल तर ना तर ते मुलांना मदत होईल ना आईला मदत होईल. का माताजी? भागवत सांगतं की ह्या जगामधले आपले जे भौतिक सगळे नातेसंबंध आहेत, इन्क्लुडिंग आई वडील मुलं बाळ, याबद्दल एक उदाहरण दिलं जातं की एक नदीचं पात्र आहे आणि त्या नदीच्या पात्राला पूर आल्यानंतर आपण बघतो कधी त्याच्यामध्ये पानं, फुलं, झाडांचे ओंडके, बऱ्याच गोष्टी वाहून जातात. आणि हे जे तरंगणाऱ्या गोष्टी असतात, पानं असो फुलं असो, ते काही काळाकरिता एकत्र येतात नदीच्या पात्रामध्ये आणि त्या पात्राच्या प्रवाहामध्ये पुन्हा काही काळानंतर वेगवेगळे होतात आणि आपापल्या दिशेने प्रवाहामध्ये जातात. त्याच प्रकारे शास्त्र सांगतं की आपल्याला या जीवनामध्ये जो आई वडिलांचा सेट प्राप्त झालेला आहे, एक विशिष्ट जीव वडील म्हणून प्राप्त झालेले, एक विशिष्ट जीव आई म्हणून प्राप्त झालेली, असे हजारो लाखो जीवनांमध्ये आपल्याला वेगवेगळे सेट राहिलेले आहेत आई वडिलांची माताजी. तर निश्चित आपण त्यांच्या प्रती आदराने राहिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना भगवत भक्तीमध्ये लावून त्यांना हा भौतिक जीवनातला शेवटचा जन्म असावा याच्यासाठी ट्रेन करणे. आणि मुलाबाळांचं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांची विशेष व्यवस्थित काळजी घेऊन अशा प्रकारे त्यांची शुश्रूषा करावी, काळजी घ्यावी, जेणेकरून त्यांना पण भगवत भक्तीमध्ये प्रेरणा मिळेल आणि शेवटच्या क्षणी त्यांना पण भगवंतांचं स्मरण होऊन आध्यात्मिक जीवनामध्ये ते जाऊ शकावेत. जर भाव नाही ठेवला, केवळ भौतिक संबंधांमध्ये जर आठवण केली तर एकच गोष्ट होईल, त्या भौतिक आसक्तीप्रमाणेच पुढचा जन्म प्राप्त करावा लागेल. असं होणार नाहीये की आध्यात्मिक फायदा मिळेल त्याचा, जर आपण आध्यात्मिक दृष्टीने कनेक्टेड नसू तर त्या व्यक्तीसोबत. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण सॉरी, हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. आणि ज्या प्रकारे मी अगोदर सांगितलं की एका जीवासाठी हे जे भौतिक नातेसंबंध आहेत ते नश्वर आहेत. नश्वर म्हणजे ह्या जीवनामध्ये आहेत, पुढच्या जन्मामध्ये आपल्याला पुढचा सेट मिळेल जर आपण भौतिक जगात यायचं ठरवलं तर. भौतिक जगात नाही यायचं ठरवलं तर ते जास्त चांगलं. मग नाही, आपल्याला माझं काय म्हणणं होतं की म्हणजे आपण देवाला, भगवंताला आपण आई वडीलच समजतो ना, हा मग असं. भगवंतांना आई म्हणून किंवा भगवंतांना वडील म्हणून आठवा, ते निश्चित फायदा देईल, ते आध्यात्मिक जीवन प्राप्त करेल. परंतु जर भौतिक नातेसंबंधांना जर आपण लक्षात आणलं तर ती व्यक्ती ज्या लोकांमध्ये सध्या जन्म घेतलेला असेल, जर ते भौतिक आध्यात्मिक जगात गेलेले नसतील तर आपल्याला पण त्याच भौतिक जगतामध्ये
जन्म घ्यावा लागेल, ज्या प्रकारे आठवण करू आपण. ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. मनीषा जोशी माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस मला आता एक शंका आहे की तुम्ही म्हणालात ना की भगवंतांना म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. हो हो. हो, मग आता आम्ही सर्वसामान्यांनी कसं काय गुरुच म्हणजे हे द्या ना आम्हाला, गाईड करा ना जरा, की कसं काय गुरु मिळवायचा किंवा गुरूंना जायचं कसं. सोपं आहे. मग सगळ्यात अगोदर एक त्याची पहिली स्टेप आहे की सिन्सिअर डिझायर, म्हणजे प्रामाणिक आपण इच्छा ठेवणं की मला भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, आणि ती प्रगती करण्यासाठी जे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहेत, गुरु शिष्य परंपरेमध्ये येणारे, भगवंतांच्या कृपेने ते प्राप्त व्हावेत. आणि असं सांगितलं जातं की एका प्रामाणिक आणि गंभीर भक्तासाठी भगवंत जरूर अरेंज करतात त्यांच्या जीवनामध्ये शुद्ध भक्त आणण्यासाठी, त्यांना दीक्षा प्राप्त करून देण्यासाठी आणि गुरु परंपरेशी जोडण्यासाठी. तर तुम्ही भक्ती मार्गाच्या तत्वांचं, जसं की जप आहे, अर्चविग्रहांची अर्चना आहे, भगवंतांना भोग ऑफर करणे आहे, भक्तीच्या साध्या तत्वांचं व्यवस्थित पालन करा आणि ही इच्छा अशीच दृढ राहू द्या, भगवंत जरूर अरेंज करतील. आणि या श्री श्री राधा गोविंद मंदिरामध्ये, इस्कॉन मँगलोरच्या कॉंग्रिगेशनमध्ये, भक्तांच्या समूहामध्ये श्रीमान नामनिष्ठ प्रभूजी, जे की आपले सर्वांचे मंदिराचे अध्यक्ष म्हणून शिक्षा गुरु आहेत, ते पण काळजी घेतात की जे भक्त गंभीर आहेत, भक्तीच्या नियमांचं व्यवस्थित पालन करत आहेत, प्रभूजींकडे पण ती लिस्ट जाते दीक्षेसाठी. तर त्याचे काही वेगवेगळे नियम आहेत पालन करण्याचे, त्याची तुम्ही अधिक माहिती पूजा माताजींकडून, रतिरूपा माताजींकडून घेऊ शकता. आणि आपण जर ते क्रायटेरिया फुलफिल करायला लागला तर आपलं पण नाव त्या लिस्टमध्ये जाऊ शकतं दीक्षा प्राप्त करण्यासाठी. ठीक आहे माताजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. बऱ्याच वेळा ऐकलं होतं की गुरु असल्याशिवाय आपल्याला हे नाही होत, मुक्ती नाही. खरी गोष्ट आहे. म्हणजे माझं स्वतःच मला अजून लक्षात आहे की मी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करत होतो इंजिनिअरिंग, त्यावेळेस आत्ता माताजींनी सांगितलं तेच माझ्या पण ऐकण्यात आलं होतं. आणि मला एवढी काळजी लागली होती की मी म्हटलं की मला कधी पण मृत्यू येऊ शकतो, हे तर निश्चित माहिती आहे आपल्याला, भौतिक जगतामध्ये सांगू शकत नाही आपण. तर खूप तीव्र इच्छा होती की ह्या जीवनामध्ये मृत्यू प्राप्त करायचा नाही जोपर्यंत दीक्षा नाही होणार. त्याच्यामुळे पटकन जेवढं लवकरात लवकर होईल, उद्या काय होईल हे माहित नाही, तर दीक्षा प्राप्त करण्याचा जरूर प्रयत्न केला पाहिजे, अर्जन्सी पाहिजे. कारण हे जग अनप्रेडिक्टेबल आहे, कधी पण मृत्यू येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण तयारी आपली लगेच करायला पाहिजे. आजचं उद्या, उद्याचं परवा असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, आम्ही माताजींना ऍड करीन, आपला ग्रुप आहे प्रभूजी, अच्छा, दीक्षा आणि दीक्षा संदर्भात आपण गाईड करतो आहोत. ठीक तर आहे. त्या ह्याच्यामध्ये मी माताजींना ऍड करते. ठीक हरे आहे. ठीक आहे पूजा माताजी. हरे कृष्ण. किरण जाधव प्रभूजी, हरे कृष्ण. माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा प्रभू. हा, कोणत्या स्तरावर भक्तीच्या दीक्षा घेणं योग्य आहे? सी प्रभूजी, की जे नियम आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. जास्त अवघड नियम नाहीत, खूप सोपे आहेत. की हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळा नियमितरित्या जप करणं आणि 4 नियमांचं पालन करणं, हे जर बेसिक स्तरावर आपलं दिन प्रतिदिन आपल्या जीवनामध्ये पालन होत आहे तर लवकरात लवकर घेतली पाहिजे. आणि मी तुम्हाला कारण सांगितलं आता की माझ्या मनामध्ये काय चिंता होती, आणि त्यावेळेस तर वय किती होतं, इंजिनिअरिंग चालू असताना 18-19 सेकंड इयर थर्ड इयरला तसं वय होतं. त्या वयामध्ये पण मला भीती वाटायची की बाबा असं नाही की मृत्यू 18-19 वर्षाच्या मुलाला पकडणार नाही, कधी पण होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. आणि पुन्हा या भौतिक जगतामध्ये न येण्याचं शक्य होईल तेवढा आपण प्रयत्न केले पाहिजे. तर जर हा एक क्रायटेरिया भगवंतांना प्राप्त करण्याचा, तर लवकरात लवकर मी ते क्रायटेरिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, त्याचे नियम वगैरे जे आहेत ते, आणि स्वतः दीक्षा प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल भगवंतांच्या शुद्ध भक्ताकडून. आध्यात्मिक ज्ञानाशी पूर्ण आध्यात्मिक ज्ञान घेणं आवश्यक आहे ना, पण दीक्षा नाही प्रभूजी, म्हणजे ते असं झालं की मी डॉक्टरकडे त्यावेळेसच जाईल ज्यावेळेस मी पूर्णपणे बरा होईल.
असं नाही, पूर्ण बरं होण्यासाठी डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. तर आध्यात्मिक ज्ञान तर एवढं विशाल आहे प्रभूजी, की आपण कोणत्या क्षणी असं सांगू शकत नाही की मला पूर्ण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालंय. जेवढं झालंय तेवढं आपण पालनात व्यवस्थित आणत आहोत का, ते नियम पूर्ण करत आहोत का, त्याचं जर उत्तर हो असेल तर आपण निश्चित दीक्षा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. ओके. फक्त एकच गोष्ट आहे की दीक्षा म्हणजे ही आपली गुरुच्या प्रती कमिटमेंट आहे, समर्पण आहे. असं नाही की आपण दीक्षा घ्यायची आणि नंतर त्या नियमांचं पालन नाही करायचं, मग आपण त्या गुरूंना तो त्रास, कारण गुरु पूर्ण कर्मफळ, आपले जन्मोजन्मांतराचे भौतिक कर्मफळ हे स्वीकारतात आणि आपली जी कर्माचं जे बँक अकाउंट आहे ते पूर्ण क्लीन करून देतात आपल्याला, जेणेकरून आपल्याला भगवत भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी सोयीस्कर व्हावं. तर आपण त्याचा जर उपयोग करत नसोल तर आपण केवळ आणि केवळ गुरूंना त्रास भोगायला देत आहोत, की आपले कर्मफळ तर त्यांनी घेतले पण आपण त्यानंतर नियमांचं व्यवस्थित पालन करत नाहीयेत, मग त्यांना त्रास, शरीराला त्रास भोगावा लागेल त्यांना. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. आज आपण भागवत चर्चेमध्ये भाग घेतल्याबद्दल. आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे धन्यवाद कृष्ण. कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभुजी प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण.